श्री विद्यावर्धिनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पाल गारगोटी तालुका भुदरगड. फर्स्ट इयर इंजिनिअरिंग डिप्लोमा आय स्कीम सेमिस्टर 1 सब्जेक्ट बेसिक सायन्स केमिस्ट्री. सब्जेक्ट कोड 22102. कॉमन टू ऑल FY ब्रँचेस. मागील लेक्चर आपण टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड और टाइप्स ऑफ व्हॅलन्सी बघितलं होतं. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण इलेक्ट्रोव्हॅलन्सी और इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड, त्यालाच आपण आयनिक बॉन्ड म्हणतो, की ज्याच्यामध्ये दोन ॲटम एकमेकाला इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतात, लॉस और गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. आपलं लास्टच्या कक्षेमधला ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी दोन ॲटम एकमेकांना इलेक्ट्रॉन देतात व घेतात आणि आपला ऑक्टेट पूर्ण करतात. त्याच्यापासून एक मॉलिक्यूल किंवा कंपाऊंड तयार होतं आहे. त्याला आपण एक्झाम्पल दिलं होतं NaCl, सोडियम क्लोराईड. आपल्या दैनंदिन वापरामधील उदाहरण आहे. मीठ आपण म्हणतो त्याला, की सोडियम ॲटम एक इलेक्ट्रॉन देतो आणि क्लोरीन ॲटम एक इलेक्ट्रॉन घेतो. त्याला आपण आयनिक बॉन्ड म्हणतो. त्यानंतर सेकंड टाईप कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन लॉस केला जात नाही किंवा इलेक्ट्रॉन गेन केला जात नाही. इलेक्ट्रॉन दिला पण जात नाही आणि घेतला पण जात नाही, पण दोन्ही ॲटम हे आपलं लास्टच्या कक्षा पूर्ण करण्यासाठी भागीदारीमध्ये इलेक्ट्रॉन शेअर करतात. त्याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. जर दोन ॲटमने एक एक इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केलं, कोऑर्डिनेशन केलं, तर त्यांच्यामध्ये सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड तयार होत होतो. त्यानंतर दोन दोन इलेक्ट्रॉनची जर भागीदारी केली तर डबल कोव्हॅलंट बॉन्ड, आणि तीन तीन इलेक्ट्रॉनची भागीदारी केली तर ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो आहे. त्यानंतर नेक्स्ट कोऑर्डिनेट बॉन्ड बघितला होता, त्याला आपण डॅटिव्ह बॉन्ड म्हणतो. डॅटिव्ह बॉन्डमध्ये कुठलाही ॲटम इलेक्ट्रॉन देत नाही किंवा घेत नाही, तसेच दोन्ही ॲटम इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये काढत नाहीत, तर एकच ॲटम आपले दोन्ही इलेक्ट्रॉन शेअर करतो, कॉन्ट्रीब्यूट करतो. दुसरा ॲटम आपले इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करत नाही. आणि त्याच्यामध्ये बॉन्ड दाखवताना हा ॲरोच्या साहाय्यानं दाखवला जातो. त्याला आपण कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणतो. हे मागील लेक्चर आपण बघितलं होतं. नेक्स्ट कॅटॅलिसिस. आता कॅटॅलिस्ट म्हणजे काय? इट इज डिफाइन्ड ॲज ए सबस्टन्स in a small amount which increases or decreases the velocity of chemical reaction by its presence without itself any change in mass and composition at the end of reaction. आता कॅटॅलिस्ट म्हणजे काय, की एखादी रिॲक्शन घडत असताना त्याच्यामध्ये एखादा छोटासा पदार्थ मिक्स केला जातो, त्याच्यामध्ये ॲड केला जातो, की त्याच्यामुळे ते रिॲक्शनची गती वाढते. व्हेलॉसिटी म्हणजे काय? गती. इन्क्रीजेस म्हणजे गती वाढणे आणि डिक्रीजेस म्हणजे त्याची गती कमी होणे. एखादी रिॲक्शन आपल्याला जलद पाहिजे आहे तर तो घटक ॲड केल्यानंतर त्या रिॲक्शनची गती वाढते, किंवा आपल्याला त्या रिॲक्शनची गती कमी करायची आहे त्यावेळी असा एखादा पदार्थ त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे की त्या रिॲक्शनची गती कमी होते. म्हणजेच काय, त्या रिॲक्शनची गती चेंज होते, एकतर वाढते किंवा कमी होते. त्याला आपण काय म्हणतो? कॅटॅलिस्ट म्हणतो. पण त्याच्यामध्ये कुठलंही मास किंवा कंपोजिशन याचं कुठलाही बदल होत नाही. समजा A अधिक B हे दोन रिॲक्टंट आहेत सुरुवातीला, A अधिक B, आणि तयार होणारा प्रॉडक्ट हा काय असणार आहे? C असणार आहे. म्हणजेच काय, की त्याच्यामध्ये जो कॅटॅलिस्ट वापरणार तो कमी वेळेमध्ये जास्त प्रॉडक्ट तयार करण्यासाठी जो घटक वापरतो आपण त्याला कॅटॅलिस्ट म्हणतो. आता साखर कारखान्यामध्ये साखर तयार करत असताना सुद्धा कॅटॅलिस्टचा वापर केला जातो. किंवा आपल्यामध्ये गूळ तयार करतो आपण, ऊसापासून गूळ. तर पहिल्यांदा त्याचा रस काढला जातो. रस काढल्यानंतर त्या रसाला उष्णता दिली जाते, हीट केलं जातो आहे. त्यावेळी त्याच्यामध्ये एखादा असा कॅटॅलिस्ट ॲड करतात की त्याची जे सर्व गती जी आहे रिॲक्शनची ती फास्ट व्हावी आणि त्याच्यापासून गूळ लवकरात लवकर तयार व्हावा, म्हणून त्याच्यामध्ये देखील कॅटॅलिस्टचा वापर केलेला असतो आहे.
थोडक्यात काय की एखादा घटक किंवा एखादा पदार्थ रिॲक्शनची गती वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी वापरला जातो आणि त्याच्यामुळं काय होतं की मिळणारा जो प्रॉडक्ट आहे तो जास्त प्रमाणात मिळतो आहे. आता ऊस इकडनं समजा 1 टन आपण पाठवलेला आहे, तर साखर त्या प्रमाणात तिकडे तयार होते जास्त प्रमाणात. मग ते कशामुळं? तर त्याच्यामध्ये कॅटॅलिस्ट आपण वापरलेला असतो आहे. त्यामुळं लवकरात लवकर त्या ऊसाची साखर तयार होते आणि जास्त प्रमाणामध्ये. त्याला आपण कॅटॅलिस्ट म्हणतो. त्यानंतर द फिनॉमिनन ऑफ अल्टरिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन बाय प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट इज कॉल्ड कॅटॅलिसिस. अल्टरिंग म्हणजे बदल होणे, चेंज होणे. कशाचा? तर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. जी रासायनिक अभिक्रिया घडते त्याची गती चेंज होते. पण कुणामुळे होते? बाय प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट. की कॅटॅलिस्ट हा घटक उपस्थित असल्यामुळं त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रियाची गती चेंज होते. त्या प्रक्रियेला आपण कॅटॅलिसिस असे म्हणतो. कॅटॅलिस्ट म्हणजे काय? की एखादा पदार्थ ॲड केल्यानंतर रिॲक्शनची गती चेंज करतो. रासायनिक अभिक्रियेची गती चेंज करतो, बदलतो, वाढवतो किंवा कमी करतो. त्या घटकाला आपण कॅटॅलिस्ट म्हणतो. आणि द अल्टरिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन बाय प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट असल्यामुळं रासायनिक अभिक्रियेची गती चेंज होते. त्या टोटल प्रक्रियेला आपण कॅटॅलिसिस असे म्हणतो. त्याच्यामध्ये डायग्राममध्ये आपण दाखवलेलं आहे कॅटॅलिस्टचं की ए कॅटॅलिस्ट इज ए सबस्टन्स विच स्पीड अप ए रिॲक्शन बट इज केमिकली अनचेंज्ड ॲट द एंड ऑफ द रिॲक्शन. की कॅटॅलिस्टमुळे रिॲक्शनची गती वाढते आणि केमिकली कुठलाही बदल घडून येत नाही प्रॉडक्टमध्ये. व्हेन द रिॲक्शन हॅज फिनिश्ड यू वूड हॅव एक्झॅक्टली द सेम मास ऑफ कॅटॅलिस्ट ॲज यू हॅड ॲट द बिगिनिंग. की कॅटॅलिस्ट रिॲक्शन फिनिश झालेले आहे, संपलेले आहे. यू वूड हॅव एक्झॅक्टली द सेम मास ऑफ कॅटॅलिस्ट ॲज यू हॅड ॲट द बिगिनिंग. की कॅटॅलिस्ट तुम्ही जसा त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे तसाच तुम्हाला बघायला मिळणार. कॅटॅलिसिस इज द चेंज इन रेट ऑफ केमिकल रिॲक्शन ड्यू टू द पार्टिसिपेशन ऑफ ए कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्टनं रिॲक्शनची गती, रासायनिक अभिक्रियेची गती बदलण्यासाठी जी भूमिका घेतलेली आहे त्या प्रक्रियेला आपण कॅटॅलिसिस म्हणतो. डायग्राम बघा. डायग्राममध्ये व्हाईट कलर जो दिसतोय त्याच्यामध्ये हायड्रोजन गॅस आहे तो 3H2. H2 म्हणजे हायड्रोजन, G म्हणजे गॅस, प्लस N2 गॅस ब्ल्यू कलरमध्ये बघायला मिळतो आपल्याला. N2 म्हणजे नायट्रोजन गॅस. आता नायट्रोजन गॅस आणि हायड्रोजन गॅस हे रिॲक्टंट आहेत सुरुवातीचे. हे दोन्ही मिक्स केलेले आहेत. त्याच्यापासून आपल्याला अमोनिया गॅस तयार करायचा आहे. नायट्रोजन वायू आणि हायड्रोजन वायू एकत्र आणलेला आहे. त्याच्यापासून आपल्याला जास्त प्रमाणात अमोनिया वायू तयार करायचा आहे. तर त्याच्यामध्ये Fe म्हणून तुम्हाला दिसेल. Fe म्हणजे आयर्न. आयर्न हा कोणा याच्यामध्ये कॅटलिस्ट आहे की त्या आयर्नमुळं नायट्रोजन आणि हायड्रोजन दोघेही एकत्र येतात आणि त्याच्यापासून अमोनिया गॅस तयार झालेला आहे. NH3 2 टाइम्स NH3. आपल्याला 2 ठिकाणी NH3 बघायला मिळेल. एक सुरुवातीचा ब्ल्यू आहे बाणाच्या पुढे बघा, त्याच्या साईडला 3 हायड्रोजन आहेत व्हाईट कलरमध्ये. आणि दुसरा एक अमोनियामध्ये नायट्रोजन ब्ल्यू कलरमध्ये आहे आणि त्याच्या साईडला चिकटलेले 3 हायड्रोजन आहेत. त्यामुळे आपण 2NH3 गॅस म्हटलेला आहे. म्हणजे 2 NH3 गॅस त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. ते कशामुळे? तर 3H2 म्हणजे 6 हायड्रोजन मिक्स केलेले आहेत, प्लस N2 गॅस 2 नायट्रोजनचे मॉलिक्यूल मिक्स केलेले आहेत. आता 3H2 म्हणजे 6 हायड्रोजन का म्हटलं? तर 3 × 2 6 येते. 6 हायड्रोजन गॅस आहे त्या ठिकाणी. व्हाईट कलरमध्ये 6 तुम्हाला बघायला मिळतील, प्लस N2 गॅस. N2 म्हणजे 2 नायट्रोजन गॅस आहेत. 2 ब्ल्यू कलरमध्ये बघायला मिळाले. त्याच्यापासून 2NH3 गॅस. पहिला NH3 आणि दुसरा NH3 असे मिळून 2 NH3 गॅस आपल्याला बघायला मिळतात. तर त्याच्यामध्ये रिॲक्शन लवकरात लवकर आणि जास्त प्रमाणात प्रॉडक्ट अमोनिया मिळावा, NH3 मिळावा यासाठी Fe हा आयर्न कॅटॅलिस्ट याच्यामध्ये वापरलेला आहे. आता एक डायग्राम आपल्याला बघायला मिळेल. कॅटॅलिस्ट मे बी आयदर होमोजिनियस ऑर हेट्रोजिनियस. कॅटॅलिस्ट हा होमोजिनियस किंवा हेट्रोजिनियस स्थितीमध्ये बघायला मिळतो. ए होमोजिनियस कॅटॅलिस्ट इज इन द सेम फेज ॲज द सबस्टन्स रिॲक्टिंग. आता होमोजिनियस कॅटॅलिस्ट म्हणजे काय? तर
जो रिॲक्टिंग सबस्टन्स आहे म्हणजे सुरुवातीचा सबस्टन्स जो आपण मिक्स करणार आहे रिॲक्टिंग, तो जर सॉलिड स्टेटमध्ये असेल तर कॅटॅलिस्ट सॉलिड स्टेटमध्ये असेल. जर रिॲक्टिंग सबस्टन्स हा गॅसियस स्टेटमध्ये असेल तर एक कॅटॅलिस्ट पण हा गॅसियस स्टेटमध्ये असेल. आणि रिॲक्टिंग सबस्टन्स हा सुरुवातीचा जर लिक्विड स्टेटमध्ये असेल तर कॅटॅलिस्टसुद्धा लिक्विड स्टेटमध्ये असणार आहे. त्याला होमोजिनियस म्हणतो आपण. आणि हेट्रोजेनियस कॅटॅलिस्ट इज इन ए डिफरंट फेज म्हटलेला आहे. हेट्रोजेनियस म्हणजे रिॲक्टिंग सबस्टन्स हा लिक्विड असेल तर कॅटॅलिस्ट हा सॉलिडमध्ये असणार आहे, किंवा रिॲक्टिंग सबस्टन्स हा सॉलिड असेल तर कॅटॅलिस्ट हा गॅसियस किंवा लिक्विड स्टेटमध्ये असणार आहे. म्हणजे कॅटॅलिस्ट आणि रिॲक्टिंग सबस्टन्स हे दोन्ही जर एका स्थितीत असतील, सॉलिड किंवा लिक्विड किंवा द्रव, तर त्याला आपण होमोजिनियस कॅटॅलिस्ट म्हणतो. आणि जर कॅटॅलिस्ट आणि रिॲक्टिव्ह सबस्टन्स हे दोन्ही वेगवेगळ्या फेजमध्ये असतील, सॉलिड लिक्विड किंवा लिक्विड गॅस असे जर असतील, तर त्याला आपण हेट्रोजिनियस कॅटॅलिस्ट म्हणतो. फर्स्ट डायग्रॅम आहे होमोजिनियस कॅटॅलिस्टची आहे आणि सेकंड डायग्रॅम आहे ती हेट्रोजिनियस कॅटॅलिस्टची आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीचा रिॲक्टिंग सबस्टन्स आहे हा लिक्विड फेजमध्ये आहे आणि कॅटॅलिस्ट आहे हा सॉलिड फेजमध्ये आहे. नेक्स्ट पॉईंट इज नेक्स्ट पॉइंट इज टाइप्स ऑफ कॅटॅलिस्ट. पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट. ए कॅटॅलिस्ट ॲक्सलरेट्स दी स्पीड ऑफ रिॲक्शन. आता कॅटॅलिस्टचे दोन प्रकार आहेत, फर्स्ट पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट आणि सेकंड निगेटिव्ह कॅटॅलिस्ट. पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट म्हणजे की कॅटॅलिस्ट रिॲक्शनची गती वाढवतो, त्याला आपण पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट म्हणतो. एक्झाम्पल दिलेलं आहे, इन द प्रिपरेशन ऑफ अमोनिया NH3 म्हणजे अमोनिया बाय हॅबर्स प्रोसेस. हॅबर्स प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये अमोनिया गॅस तयार केला जातो. आयर्न ऑक्साईड ॲक्ट्स ॲज पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट अँड इन्क्रीजेस द यील्ड ऑफ अमोनिया इन स्पाईट ऑफ लेस रिॲक्शन ऑफ नायट्रोजन. की हॅबर्स प्रोसेसमध्ये अमोनिया गॅस तयार केला जातो, त्याच्यामध्ये आयर्न ऑक्साईड हा कॅटॅलिस्ट पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट म्हणून वापरलेला आहे, की त्याच्यामुळं त्या ठिकाणी रिॲक्शनची गती वाढते. इन्क्रीजेस द यील्ड ऑफ अमोनिया, की त्याच्यामध्ये अमोनिया तयार होण्याचं प्रमाण हे जास्त आहे आणि रिॲक्शनची गती वाढते, त्याला आपण पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट म्हणतो. नेक्स्ट एक्झाम्पल इज निगेटिव्ह कॅटॅलिस्ट. ए कॅटॅलिस्ट रिटार्ड्स दी केमिकल रिॲक्शन. म्हणजे एखादा कॅटॅलिस्ट जर रिॲक्शनची गती कमी करत असेल, थांबवत असेल, एक्झाम्पल दिलेलं आहे, फॉस्फरिक ॲसिड सर्व्स ॲज निगेटिव्ह कॅटॅलिस्ट फॉर द डिकम्पोजिशन ऑफ H2O2. H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड. फॉस्फरिक ॲसिड हा निगेटिव्ह कॅटॅलिस्ट म्हणून त्याच्यामध्ये वापरलेला आहे. अल्कोहोल ॲक्ट्स, सेकंड एक्झाम्पल आहे, अल्कोहोल ॲक्ट्स ॲज निगेटिव्ह कॅटॅलिस्ट फॉर द ऑक्सिडेशन ऑफ Na2SO3. Na2SO3चं ऑक्सिडेशन करण्यासाठी अल्कोहोल हा निगेटिव्ह कॅटॅलिस्ट म्हणून वापरलेला आहे. ही दोन एक्झाम्पल आहेत निगेटिव्ह कॅटॅलिस्टची. रिॲक्शनची गती कमी करण्याचं काम हा निगेटिव्ह कॅटॅलिस्ट करत असतो. नेक्स्ट पॉईंट इज ॲटोकॅटॅलिस्ट. वन ऑफ द प्रॉडक्ट फॉर्मड itself catalyzes the reaction known as ॲटोकॅटॅलिस्ट and this phenomenon is called as ॲटोकॅटॅलिसिस. की वन ऑफ द प्रॉडक्ट फॉर्मड itself catalyzes the reaction म्हणजे याच्यामध्ये की कुठलाही नवीन कॅटॅलिस्ट ॲड केला जात नाही. यापूर्वीच्या कॅटॅलिस्ट रिॲक्शनमध्ये आपण पाहिलं होतं की बाहेरला एखादा सबस्टन्स कॅटॅलिस्ट ॲड केला जातो आणि त्याच्यामुळं रिॲक्शनची गती वाढते किंवा कमी होत होती. आता याच्यामध्ये ॲटोकॅटॅलिस्टमध्ये कुठलाही बाहेरला कॅटॅलिस्ट ॲड केला जात नाही,
तर सुरुवातीला ए अधिक बी हा रिॲक्टंट ॲड केला, मिक्स केला, तर त्याच्यापासून प्रॉडक्ट हा सुरुवातीला सी तयार होईल छोट्या प्रमाणात, आणि तो स्वतः प्रॉडक्ट सी त्याच्यामध्ये कॅटलिस्ट म्हणून काम करेल आणि प्रॉडक्ट आपल्याला डी हा जास्त प्रमाणात तयार झालेला बघायला मिळेल. त्याला आपण ॲटो कॅटलिस्ट म्हणतो. वन ऑफ दी प्रॉडक्ट फॉर्मड, प्रॉडक्ट म्हणजे तयार झालेला घटक, वन ऑफ दी म्हणजे एखादा तयार झालेला घटक हा त्याच्यामध्ये स्वतः कॅटलिस्ट म्हणून काम करतो. त्याला आपण त्या प्रोसेसला ॲटो कॅटलिस्ट असे म्हणतो. इन द इनिशियल स्टेज द रिॲक्शन इज स्लो. सुरुवातीची जी रिॲक्शनची गती असणार आहे ही थोडीशी कमी असणार आहे, स्लो असणार आहे. बट ॲज सून ॲज द प्रॉडक्ट कम इन टू एक्झिस्टन्स द रिॲक्शन रेट इन्क्रीजेस. ज्यावेळी सुरुवातीचा छोटासा एक प्रॉडक्ट तयार होतो आणि तो त्यामध्ये कॅटलिस्ट म्हणून काम करतो, त्यावेळी रिॲक्शनची गती काय होणार आहे, वाढणार आहे. त्यामुळे प्रॉडक्ट आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळणार आहे. एक्झाम्पल बघा, इन द हायड्रोलिसिस ऑफ इस्टर बाय वॉटर द ॲसिड फॉर्मड ॲज वन ऑफ द प्रॉडक्ट इटसेल्फ कॅटलायझेस द रिॲक्शन. की आता हायड्रोलिसिस ऑफ इस्टर बाय वॉटर, आता इस्टर कोण आहे, इथिल ॲसिटेट आहे, त्याच्यामध्ये हायड्रोलिसिस करण्यासाठी वॉटर आपण मिक्स केलेला आहे H2O. तर तयार होणारा सुरुवातीचा प्रॉडक्ट जो आहे कुठला, CH3COOH म्हणजे ॲसिटिक ॲसिड, हा ॲटो कॅटलिस्ट आहे. आता ॲसिटिक ॲसिड जो प्रॉडक्ट तयार झालेला आहे तो सुरुवातीला तयार झालेला आहे आणि तो तयार होण्यासाठी रिॲक्शन थोडी स्लोमध्ये झालेली आहे, कारण की त्याच्यामध्ये आपण बाहेरला कॅटलिस्ट वापरलेला नाही. त्यामुळे रिॲक्शनची गती कशी असणार आहे, स्लो असणार आहे. आणि स्लो गतीमध्ये ॲसिटिक ॲसिड हा प्रॉडक्ट तयार झालेला आहे आणि त्यानंतर त्या ॲसिटिक ॲसिडनं त्याच्यामध्ये स्वतः कॅटलिस्ट म्हणून काम केलेलं आहे. कुठला, CH3COOH हा जो प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टनं त्याच्यामध्ये स्वतः कॅटलिस्ट म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळं त्यानंतर रिॲक्शनची गती वाढलेली आहे आणि त्याच्यापासून जो प्रॉडक्ट आपल्याला मिळालेला आहे तो C2H5OH म्हणजे इथिल अल्कोहोल, त्याला आपण इथेनॉल म्हणतो. हे C2H5OH हा प्रॉडक्ट मुख्य प्रॉडक्ट आहे. हा प्रॉडक्ट त्या ठिकाणी तयार झालेला आहे जास्त प्रमाणामध्ये आणि रिॲक्शनची गती वाढलेली आहे त्यामध्ये. परत एकदा सांगतोय बघा, ॲटो कॅटलिस्ट म्हणजे की रिॲक्शनमध्ये कुठलाही बाहेरला कॅटलिस्ट घटक ॲड केला जात नाही, तर जो रिॲक्शनमध्ये छोट्या प्रमाणात एखादा सुरुवातीला तयार होणारा प्रॉडक्ट हा स्वतः त्याच्यामध्ये कॅटलिस्ट म्हणून काम करतो आणि त्याच्यापासून नवीन एखादा मोठा प्रॉडक्ट असा तयार होतो की रिॲक्शनची गती वाढते, त्याला आपण ॲटो कॅटलिस्ट म्हणतो. ह्या एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे इथिल ॲसिटेट आणि वॉटर हे दोन घटक मिक्स केलेले आहेत. त्याच्यापासून आपल्याला सुरुवातीला ॲसिटिक ॲसिड हा घटक तयार झालेला आहे. ॲसिटिक ॲसिड आहे हा स्वतः त्याच्या जोपर्यंत तयार होतो तोपर्यंत रिॲक्शनची गती स्लो असते. तो ज्यावेळी तयार होतो त्यावेळी तो स्वतः त्याच्यामध्ये कॅटलिस्ट म्हणून काम करतो आणि त्यानंतर रिॲक्शनची गती वाढते आणि आपल्याला जास्त प्रमाणात C2H5OH म्हणजे इथेनॉल किंवा इथिल अल्कोहोल आपण म्हणतो त्याला, हा घटक आपल्याला जास्त ठिकाणी प्रॉडक्ट बघायला मिळतो आहे. त्यानंतर टाईप्स ऑफ कॅटॅलिसिस आपण या अगोदर पण बघितलेलं आहे, होमोजेनियस कॅटॅलिसिस आणि हेट्रोजेनियस कॅटॅलिसिस. होमोजेनियस कॅटॅलिस्ट म्हणजे द कॅटॅलिस्ट इज प्रेझेंट इन द सेम फेज ॲज द रिॲक्टिंग सबस्टन्स. रिॲक्टिंग सबस्टन्स म्हणजे काय, सुरुवातीचा मिक्स होणारा घटक ए अधिक बी, तयार होणारा प्रॉडक्ट सी अधिक डी, म्हणजे ए अधिक बी मिक्स आपण जे करतो त्याला रिॲक्टिंग सबस्टन्स म्हणतो आणि सी तयार होणारा प्रॉडक्ट जे असणार आहे त्याला सी अधिक डी आपण म्हणतो, तो प्रॉडक्ट म्हणतो त्याला. आता मिक्स करणारा घटक जर स्थायू रूपामध्ये असेल तर कॅटॅलिस्ट पण हा स्थायू रूपामध्ये असावा लागतो, किंवा मिक्स करणारा घटक आपण जर लिक्विड असेल तर कॅटॅलिस्टसुद्धा हा लिक्विड असावा लागतो. म्हणजे रिॲक्टिंग सबस्टन्स जर लिक्विड असेल तर कॅटॅलिस्ट पण लिक्विड असावा लागतो. जर रिॲक्टिंग सबस्टन्स हा गॅशियस स्टेटमध्ये असेल तर कॅटॅलिस्टसुद्धा गॅशियस स्टेटमध्ये असतो, त्याला आपण होमोजेनियस कॅटॅलिसिस म्हणतो. एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, 2SO2 गॅस, सल्फर डायऑक्साईड गॅस घेतलेला आहे, प्लस O2 गॅस म्हणजे ऑक्सिजन गॅस, दोन्ही गॅस रूपामध्ये आहेत. जी म्हणजे गॅस, बाण दाखवलेला आहे, बाणावरती नायट्रोजन मोनॉक्साईड NO म्हणजे कोण, नायट्रोजन मोनॉक्साईड, हा पण गॅशियस स्टेटमध्ये आहे म्हणून जी दाखवलेला आहे ब्रॅकेटमध्ये. आणि त्याच्यापासून तयार झालेला आहे ते 2 टाइम्स SO3 सल्फर ट्रायऑक्साईड, तो पण गॅशियस स्टेटमध्ये आहे.
त्यानंतर सेकंड एक्झाम्पल दिलेला आहे CH3COO CH3 लिक्विड, यल म्हणजे लिक्विड ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे, प्लस H2O ते पण लिक्विडमध्ये स्टेटमध्ये आहे. त्याच्यापासून तयार त्याच्या बाण दाखवलेला आहे, बाणावरती आपल्याला HCl बघायला मिळालेला आहे. HCl हा कॅटॅलिस्ट आहे, तो पण लिक्विड स्टेटमध्ये आहे. म्हणजे रिॲक्टिंग सबस्टन्स लिक्विड स्टेटमध्ये आहेत आणि कॅटॅलिस्ट पण लिक्विड स्टेटमध्ये आहे. त्याच्यापासून तयार होणारा प्रॉडक्ट आहे तो CH3COOH, हा पण लिक्विड स्टेटमध्ये आहे, प्लस CH3OH हा पण लिक्विड स्टेटमध्ये आहे. त्याला होमोजिनियस कॅटॅलिसिस म्हणतो. त्यानंतर आणखीन एक्झाम्पल दिलेलं आहे इन द लीड चेंबर प्रोसेस, तेच एक्झाम्पल आहे. नेक्स्ट होमोजिनियस कॅटॅलिसिस. होमोजिनियस कॅटॅलिसिसमध्ये when the reactant and the catalyst are in the same phase, the process is said to be homogeneous catalysis. या ठिकाणी हायड्रॉलिसिस ऑफ शुगर इज एक्झाम्पल दिलेला आहे. हायड्रॉलिसिस ऑफ शुगर इज कॅटॅलाइज्ड बाय H+ आयन्स फर्निश्ड बाय सल्फ्युरिक ॲसिड. दोन्ही लिक्विडमध्ये AQ म्हणजे ॲक्वियस C12 H22O11 ब्रॅकेटमध्ये AQ दाखवलेला आहे. AQ म्हणजे ॲक्वियस म्हणजेच लिक्विड, प्लस H2O लिक्विड. H2O सुपर हा कॅटॅलिस्ट वापरलेला आहे, बाणाच्या वरती आहे, तो पण लिक्विडमध्ये आहे. नेक्स्ट टाईप इज हेट्रोजिनियस कॅटॅलिसिस. हेट्रोजिनियस कॅटॅलिसिस म्हणजे काय? द कॅटॅलिस्ट इज प्रेझेंट इन अ डिफरंट फेज फ्रॉम द रिॲक्टिंग सबस्टन्स. आता रिॲक्टिंग सबस्टन्स जो आहे त्याच्या वेगळ्या स्टेटमध्ये जर कॅटॅलिस्ट असेल, स्टेट म्हणजे काय? स्थिती, स्थायू, द्रव, लिक्विड. तर स्थायू, द्रव आणि वायू ह्या ज्या अवस्था आहेत त्याच्यामध्ये जर कॅटॅलिस्ट आणि रिॲक्टंट अपोजिट असतील तर त्याला हेट्रोजेनेट कॅटॅलिस्ट असे आपण म्हणतो. द कॅटॅलिटिक प्रोसेस in which the reactant and the catalyst are in different phase is known as heterogeneous catalysis. Example बघा, oxidation of SO2 to SO3 in the presence of PT म्हणजे platinum metal or V2O5 as catalyst in the contact process for the manufacture of sulfuric acid. आता सल्फ्युरिक ॲसिड तयार करत असताना त्याच्यामध्ये SO2 गॅस सुरुवातीला घेतलेला आहे, 2 टाइम्स SO2 सल्फर डायऑक्साईड, G म्हणजे गॅस, प्लस O2 गॅस. दोन्ही हे रिॲक्टिंग सबस्टन्स आहेत आणि दोन्ही हे गॅसियस स्टेटमध्ये आहेत. बाण दाखवलेला आहे, बाणाच्या वरती प्लॅटिनम आहे, PT म्हणजे कोण? प्लॅटिनम. आणि ब्रॅकेटमध्ये यस म्हणजे सॉलिड, सॉलिड म्हणजे स्थायू. प्लॅटिनम हा स्थायू रूपामध्ये दाखवलेला आहे आणि त्याच्यापासून 2 टाइम्स SO3 गॅस तयार झालेला आहे. आता या ठिकाणी रिॲक्टिंग सबस्टन्स गॅस स्टेटमध्ये आहेत आणि कॅटॅलिस्ट हा सॉलिड स्टेटमध्ये आहे, त्यामुळे त्याला आपण हेट्रोजेनियस कॅटॅलिसिस म्हणतो. नेक्स्ट पॉईंट इज कॅटॅलिटिक प्रोमोटर किंवा ॲक्टिवेटर असे आपण म्हणतो त्याला. ए सबस्टन्स विच व्हेन ॲडेड इन स्मॉल क्वांटिटीज प्रमोट्स द ॲक्टिव्हिटी ऑफ कॅटॅलिस्ट. आता एखादा असा, यापूर्वी आपण कॅटॅलिस्ट म्हणजे काय बघितलं, कॅटॅलिस्ट टाकल्यानंतर रिॲक्शनची गती वाढते किंवा कमी होते. पण असा एखादा घटक पुन्हा एक ॲड करायचा की तो कॅटॅलिस्टची गती, कॅटॅलिस्टला ॲक्टिवेट करेल, प्रमोट करेल, त्याची पुन्हा कॅटॅलिस्टला काम करण्यासाठी तो प्रवृत्त करेल. त्या घटकाला आपण काय म्हणतो? कॅटॅलिटिक प्रमोटर किंवा ॲक्टिवेटर. आपण एखाद्या व्यक्तीला प्रमोट करतो अभ्यासासाठी किंवा एक्झाम देण्यासाठी, त्यावेळी ती व्यक्ती काय होते? ॲक्टिवेट होते. त्याला आपण, जी व्यक्ती प्रमोट करते त्याला आपण प्रमोटर असे म्हणतो. आता प्रमोटर म्हणजे बघा, द ॲक्टिव्हिटी ऑफ ए कॅटॅलिस्ट कॅन बी इन्क्रीज्ड बाय ॲडिशन ऑफ स्मॉल क्वांटिटी ऑफ सेकंड मटेरियल. की रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट असणार आहे, कॅटॅलिस्ट असणार आहे, पण त्या कॅटॅलिस्टची ॲक्टिव्हिटी वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये आपण एक सेकंड मटेरियल म्हणजे दुसरा एखादा पदार्थ मिक्स करायचा की त्याच्यापासून काय होईल? त्या कॅटॅलिस्टची ॲक्टिव्हिटी वाढेल, कॅटॅलिस्ट तो प्रमोट होईल, आणखी पुढं काम करण्यासाठी तो जास्त प्रवृत्त होईल. त्याला आपण काय म्हणतो? कॅटॅलिटिक प्रमोटर. एक्झाम्पल आहे
In the Haber's process for the synthesis of ammonia, traces of molybdenum increases the activity of finally divided iron which acts as catalyst. आता एक्झाम्पलमध्ये बघा N2 म्हणजे नायट्रोजन गॅस आहे प्लस 3H2 म्हणजे 3 हायड्रोजन H2 गॅस हायड्रोजन गॅस आहे. बाण दाखवलेला आहे. बाणावरती Fe म्हणजे आयर्न म्हणजे कॅटलिस्ट म्हणून त्या ठिकाणी वापरलेला आहे. आणि बाणाच्या खालती दाखवलेला आहे MO म्हणजे काय मॉलिब्डेनम हा कॅटॅलिटिक प्रमोटर आहे. तो कॅटॅलिस्टला प्रमोट करण्याचं काम करतो. MO म्हणजे मॉलिब्डेनम हा Fe ह्या आयर्न कॅटॅलिस्टला प्रमोट करण्याचं काम करतो. त्याला रिॲक्शनची गती वाढवण्यासाठी प्रमोट करतो. त्याला आपण प्रमोटर असे म्हणतो. त्याच्यापासून अमोनिया गॅस तयार झालेला आहे 2 times NH3. नेक्स्ट पॉईंट इज कॅटॅलिटिक इनहिबिटर. An inhibitor can reduce the effectiveness of a catalyst in a catalyzed reaction. आता कॅटॅलिटिक प्रमोटरमध्ये आपण पाहिलं होतं की एखादा घटक मिक्स केल्यानंतर कॅटॅलिस्टची ॲक्टिव्हिटी वाढवतो, त्याला प्रमोट करतो. पण असा एखादा घटक मिक्स केला असता कॅटॅलिस्टची ॲक्टिव्हिटी कमी करतो. ह्याच्यामध्ये काय आहे, त्याच्या विरुद्ध आहे, कॅटॅलिटिक प्रमोटरच्या विरुद्ध आहे की एखादा घटक मिक्स केल्यानंतर तो कॅटॅलिस्टची ॲक्टिव्हिटी रिड्यूस करतो, ॲक्टिव्हिटी कमी करतो. त्याला आपण कॅटॅलिटिक इनहिबिटर म्हणतो. सबस्टन्स विच रिड्युसिंग म्हणजे कमी करणे. द रिॲक्शन रेट इज नोन ॲज इनहिबिटर, की ज्याच्यामुळं रिॲक्शनची गती पूर्णपणे कमी होते. कॅटॅलिस्टला तो कॅटॅलिस्ट जी रिॲक्शन गती वाढवणार असतो त्याची गती कमी करण्यास त्याला भाग पाडतो. त्या घटकाला इनहिबिटर असे म्हणतो. ए कॅटॅलिस्ट इनहिबिटर इज ए सबस्टन्स दॅट डिक्रीजेस द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. डिक्रीजेस म्हणजे कमी होणे, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे रासायनिक अभिक्रियेची गती काय होते, कमी होते. एक्झाम्पल आहे द प्लॅटिनम कॅटॅलिस्ट विच युज्ड इन ऑक्सिडेशन ऑफ सल्फर डायऑक्साईड टू सल्फर डायऑक्साईड. आता सल्फर डायऑक्साईडचं ऑक्सिडेशन करून सल्फर डायऑक्साईड तयार करण्यासाठी प्लॅटिनम हा कॅटॅलिस्ट वापरलेला आहे. पण त्या कॅटॅलिस्टला इज डिस्ट्रॉईड बाय प्रेझन्स ऑफ आर्सेनिक ट्रायऑक्साईड, की त्याच्यामध्ये आर्सेनिक ट्रायऑक्साईड हा घटक मिक्स केल्यामुळं त्या प्लॅटिनम कॅटॅलिस्टची ॲक्टिव्हिटी काय होते, कमी होते, डिस्ट्रॉय होतोय. त्यामुळे त्या रिॲक्शनची गती कमी होते. सेकंड एक्झाम्पल आहे ammonia is manufactured by combining N2 and H2 in Haber's process which catalyzed using iron catalyst is poisoned or inhibited due to presence of H2S. आता अमोनिया जो तयार होतोय, अमोनिया वायू NH3, त्याच्यामध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजन हे 2 घटक मिक्स केले जातात. त्याच्यापासून अमोनिया तयार होतो. त्या ठिकाणी आयर्न हा कॅटॅलिस्ट वापरलेला आहे. पण त्या कॅटॅलिस्टला पॉयझन म्हणजे विषारी किंवा ते रिॲक्शनची गती कमी करण्यासाठी खराब करणे, इनहिबिटेड ड्यू टू प्रेझन्स ऑफ H2S. H2S हा कोण आहे, कॅटॅलिटिक इनहिबिटर आहे. त्याच्यामुळं आयर्न हा पॉयझन होतो आणि त्याच्यामुळं रिॲक्शनची गती कमी होते आणि मिळणारा प्रॉडक्ट हा कमी प्रमाणात मिळतो. नेक्स्ट पॉईंट इज इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स ऑफ कॅटॅलिस्ट. फर्स्ट आपण वनस्पती घी इज ऑब्टेनड बाय हायड्रोजनेशन ऑफ ऑइल युजिंग निकेल ॲज कॅटॅलिस्ट. इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स म्हणजे काय, की कारखाने जे आहेत, कारखान्यामध्ये ज्या वस्तू तयार होतात त्याच्यामध्ये कॅटॅलिस्टचा कशा पद्धतीने उपयोग केला जातो. तर वनस्पती घी म्हणजे थोडक्यात डालडा वगैरे तुम्हाला माहिती आहे. तर ते तयार करत असताना त्या ठिकाणी निकेल हा कॅटॅलिस्ट वापरलेला आहे. सेकंड एक्झाम्पल आहे किंवा सेकंड ॲप्लिकेशन आहे त्याचा उपयोग, पॉलिमरायझेशन ऑफ अल्केन इज डन बाय युजिंग H3PO4. अल्केनचं पॉलिमरायझेशन करण्यासाठी H3PO4चा उपयोग केलेला आहे. थर्ड ॲप्लिकेशन, इथिल अल्कोहोल म्हणजे इथेनॉल इज मॅन्युफॅक्चर्ड बाय फर्मेंटेशन ऑफ शुगर झायमेज.
आता सुगरझायमेज हा त्या ठिकाणी कॅटलिस्ट म्हणून वापरलेला आहे इथिल अल्कोहोल तयार करण्यासाठी. फोर्थ ॲप्लिकेशन आहे अमोनिया इज मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम नायट्रोजन अँड हायड्रोजन बाय हॅबर्स प्रोसेस इन प्रेझन्स ऑफ आयर्न ॲज कॅटलिस्ट अँड मॉलिब्डेनम ॲज प्रमोटर. की अमोनिया गॅस तयार करण्यासाठी आयर्न हा कॅटलिस्ट वापरलेला आहे आणि मॉलिब्डेनम हा कॅटलिस्टला प्रमोट करण्यासाठी त्याच्यामध्ये वापरलेला आहे. त्यानंतर 5वं ॲप्लिकेशन आहे मॅन्युफॅक्चर ऑफ सल्फ्युरिक ॲसिड बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस इज कॅरिड आउट युजिंग प्लॅटिनम ॲज कॅटलिस्ट. आता सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे H2SO4 हे तयार करण्यासाठी प्लॅटिनम हा कॅटलिस्ट वापरलेला आहे. 6 नंबर ॲप्लिकेशन इन ऑस्टवर्ड प्रोसेस फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ नायट्रिक ॲसिड युजिंग प्लॅटिनम गॉज. आता नायट्रिक ॲसिड म्हणजे HNO3 हे नायट्रिक ॲसिड तयार करण्यासाठी प्लॅटिनम गॉज हा त्या ठिकाणी कॅटलिस्ट म्हणून वापरलेला आहे. 7 नंबरचं ॲप्लिकेशन आहे ॲसिटिक ॲसिड इज ऑब्टेन्ड फ्रॉम ॲसिटाल्डाइड बाय एरल ऑक्सिडेशन युजिंग V2O5 ॲज कॅटलिस्ट. आता ॲसिटिक ॲसिड तयार करण्यासाठी V2O5 हा कॅटलिस्ट म्हणून वापरलेला आहे. व्हॅनेडियम पेंटॉक्साईड असे आपण म्हणतो त्याला. V2O5 म्हणजे व्हॅनेडियम पेंटॉक्साईड. क्रॅकिंग ऑफ हेवी पेट्रोलियम फ्रॅक्शन कॅन बी डन बाय सिलिका अँड ॲल्युमिना जेल. सिलिका आणि ॲल्युमिना जेल हा हेवी पेट्रोलियमचं क्रॅकिंग करण्यासाठी वापरला जातो कॅटलिस्ट म्हणून. नेक्स्ट ॲमिनोसिलिकेट्स आर ए critical component of modern petrochemical manufacturing as a catalyst. Next example आहे iron has long been the perfect catalyst for ammonia production. अमोनिया तयार करण्यासाठी आयर्नचा वापर केला जातो. व्हॅनेडियम has been used as chemical catalyst for sulfuric acid production for over 100 years. 100 वर्षापासून सल्फ्युरिक ॲसिड तयार करताना व्हॅनेडियम हा याचा वापर केला जातो आहे. प्लॅटिनम अँड ॲल्युमिना आर हायली इफेक्टिव्ह बाय फंक्शनल कॅटॅलिसिस. प्लॅटिना अँड ॲल्युमिनिया ह्यांचा कॅटॅलिस्ट म्हणून वापर केलेला आहे. त्यानंतर 5th आहे इट्स युज्ड ॲज ए हेट्रोजिनियस कॅटॅलिस्ट इन द प्रोडक्शन ऑफ सिंथेसिस गॅस. असाइनमेंट आहे डिफाईन कॅटॅलिस्ट. या ठिकाणी कॅटॅलिस्टची व्याख्या लिहायची आहे. सेकंड क्वेश्चन आहे एक्सप्लेन द टाईप्स ऑफ कॅटॅलिसिस. कॅटॅलिस्टचे प्रकार लिहायचे आहेत. थर्ड आहे डिफाईन ॲटो कॅटॅलिस्ट विथ एक्झाम्पल. ॲटो कॅटॅलिस्टची व्याख्या आणि त्याचं एक एक्झाम्पल लिहायचं आहे. फोर्थ क्वेश्चन डिफाईन कॅटॅलिटिक प्रमोटर विथ एक्झाम्पल. कॅटॅलिटिक प्रमोटरचं व्याख्या लिहायची आहे आणि त्याचं एक्झाम्पल द्यायचं आहे. क्वेश्चन नंबर 5 आहे राईट एनी 4 इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स ऑफ कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्टचा कारखान्यामध्ये होणारा उपयोग ह्याचे 4 उदाहरणं द्यायचे आहेत त्या ठिकाणी. हे दिलेली असाइनमेंट आजच्या आजच सोडवून वहीमध्ये सोडवायचे आहे. त्याच्यावरती नाव लिहायचं आहे आपला ट्रेड लिहायचा आहे आणि त्याचा फोटो काढून माझ्या या व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा आहे.